रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
उमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण 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 जय 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 राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम 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 उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत केवडा केला उपकार कायवानू मी पामर जडमुडा उद्धार केला जडमुडा उद्धार केला मार्ग सुपंत दाविला केवडा केला उपकार कायवानू मी पामर सेना मने उतराये सेना मने उतराई होता न दिसे काही केवडा केला उपकार कायवानू मी पामर पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतादिया दुसरे चरण संतादिया सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि योऽन्तप्रविश्य मम वाचिमिमं प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यौश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेवे लागी सेवा कथा स्वामी
स्वरूपिणी वासरा पीठनिलाय सरस्वते नमोस्तुते जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता उदार तुम्ही संत माये बाप कृपावंत केवढा केला उपकार काय वानू मी पामर. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू शिडगुण ऐश्वर्याधीश अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके लढीवळ भक्त श्री संत सेना महाराजांचा 4 चरणांचा अभंग आपण सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असं त्याने मनुसराज या ठिकाणी अखिल खोड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन पवित्र पुण्यनगरी ही करी या करी गावातील आजचा 1 दिवसीय कीर्तनाचा महोत्सवाचं आयोजन कार्यक्रमाचं नैमित्य कार्यक्रम असा आहे की आपल्या गावातील आदरणीय कैलासवासी श्री हरिभक्त पारायण वाल्मिक लक्ष्मण सानप बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या परिवाराने बाबांना मला वाटतं 2 मुलं आहेत. त्यांच्यात मला वाटतं एक हरिभक्त पारायण अशोकजी आणि दुसरे हरिभक्त पारायण अण्णाश्री. बाबांना 2 मुलीसुद्धा आहेत, एक जयाबाई आणि दुसरी उषाबाई. असा त्यांचा संपूर्ण हा सानप परिवार त्यांच्या आप्तेष्ट नातेवाईकांकडून सानप परिवाराकडून बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने काही भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन व्हावं या निमित्ताने आजचा ह्या कीर्तनाचा महोत्सव आयोजित केला. या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी कीर्तनकार मंडळी उपस्थित आहेत. खरं तर कार्यक्रमाला खूप रंग देवत आले. या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक आमचे परमस्नेही भजन सम्राट आमचे मिलिंद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील मोठमोठ्या लोकांचा बुलंद आवाज कमी करणारे आमचे मिलिंद महाराज आहे का. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे. आणि अगदी कमी दिवसात त्यांनी आकाशात अशी भरारी घेतली. आमचे आकाशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्यांनी कीर्तनामध्ये खूप मोठं राज निर्माण केलं असे आमच्या राणीताई उपस्थित आहेत. आधी करून परिसरातील गावातील टाळकरी मंडळी हार्मोनियम वादक आमचे परमस्नेही भजन सम्राट म्हणजे अगदी उत्तम कीर्तनाला पाहिजे ती साथ देतात आमचे रामनाथ भाऊ उपस्थित आहेत. आणि मृदुंगाला साथ करणारे गोड मृदुंग अलंकार आमचे परमस्नेही सोमनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार वाजवत जाणं जोरदार. आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला माहिती ना. जोरदार शब्द मराठीचे ना, कळतं ना. म्हणा जोरदार वाजवा. वा, अशी प्रसन्नता वाटली पाहिजे. या ठिकाणी अगदी प्रतिकूल अवस्थेत अनुकूल वातावरण ज्यांच्यामुळे तयार झालं आमचे साऊंड सिस्टमवाले दादा रामरत्न साऊंड सिस्टमवाले आमचे ऋतिक दादा. ऋतिक दादांच्या मला वाटतं मिलिंद महाराजांनी सांगितलं ना, ऋतिक दादांचं साऊंडच्या बाबतीत कोणी हात नाही धरायचा, मग पायच धरायचे आहे का नाही. असे गोड व्यक्तिमत्व आमच्या ऋतिक दादासाठी पुन्हा जोरदार टाळी झाली पाहिजे. वा, गोड नियोजन केलं आहे. खरं तर 1 दिवसाचा हा उत्सव आहे. या ठिकाणी परिसरातील सगळेच भाविक मंडळी मित्रमंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. भक्तिमती माता उपस्थित आहेत. खरं तर बाबांचं पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम आहे. ज्याचा जन्म निश्चित आहे त्याचं मरण निश्चित आहे दादा. आया है सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढा कोई बंदा जंजीर. ज्याचा जन्म निश्चित आहे त्याचं मरण निश्चित आहे. कारण आतापर्यंत अनेक आले अनेक गेले. 9वी मर गए, 10वीं मर गए 87, 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी. आज मेला पंजा मेला
माझे जाणारे लोक सांगितले. बरं मोजले ना? किती सांगितले? मोजले तुम्ही? नाही मोजले ना? फक्त ऐकताय ना? ऐका ऐका, मोजा बरं, मी सांगतो पुन्हा. आजा पुढे पंजा नाही, पंजा पंजा बाकी आहे बाबा. आजा पंजा पुढे बाप मसना गेला, देखत देखत नातू पुढे पंतू. किती झाले? 5 झाले ना? 5 बरोबर झाले. इथं चुकता आपलं, तोही तैसा झाला. आपल्याला असं वाटतं आपण मरणारच नाही बा. काय करावं, बऱ्याच लोकांना मरणाचा विसर पडलाय दादा, आहे का? पण ज्याचा जन्म निश्चित आहे त्याचं मरण निश्चित आहे. हे मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. चमड़े के कमरे को तू क्या संभाले, जिस दिन तेरा घर का मालिक निकाले, उसका किराया भी भरना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. शब्द ऐका. आया है नोटिस जमानत न होगी, पल्ले में कर कुछ अमानत न होगी, फिरो के कैद तुझे चलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. मेरे ना मानो तो यमराज तो मनाएंगे, तेरा कर्म दंड मार मार के भुगताएंगे. घोर नरक में सब दुख सहना पड़ेगा, काया कुटी खाली करना पडेगा. जावं लागतं महाराज, म्हणून म्हणतात सूरदास महाराज खूप गोड गातात. जनरादेश मोह मत करना, जनरादेश मोह मत करना, क्योंकि करना पड़ेगा है खाली जमाने भर से, करना पड़ेगा है खाली जमाने भर से. 10 दरवाजे वाले जमाने भर से, काया कुटिया निराले जमाने भर से. म्हणजे ज्याचा जन्म निश्चित आहे त्याचं मरण निश्चित आहे महाराज. म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे. भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला कशासाठी? देवे दिला देह, भजना गुमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. कारण म्हणतात ना, भगवंताचं नामचिंतन फक्त याच देहात घडतं. याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, आणि टाळी झाली पाहिजे, टाळी. गोड प्रमाण दिलं ना. ह्याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे. सांगा खरी कर, तुमच्या गावात गाढवं भजन करतात? बोला बोला, कुत्रे भजन करतात? मग माणसंच भजन करतात ना. याच देही घडे देवाचे भजन. अनेकांनी ठरवलं तरी त्यांना भगवंताचं नामचिंतन करता येणार नाही. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसे नारायण नाशी जीव पोन भवरोग. हे का नाही? औटा हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया. औटा हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, महक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, नारायण नारायण. भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला. नामचिंतन केलं पाहिजे, कारण भगवंताचं नामचिंतन अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा मन माझे केशवा काबाने की. संतांनी तुम्हाला मला वेळोवेळी जाग केले. अरे उठा, जागे वा उठा, जागे वा रे आता. स्मरण करा पंढरीनाथा, किंवा आता जागा रे भायेनो जागा.
चोर निजलिया नाडून भागावो जागा रे बाईनो जागा जागा रे बाईनो जागा अजून तयारी होई जागा तुका म्हणे पुढे जगा तुका म्हणे पुढे जगा अजून तरी होई जागा तुका म्हणे पुढे जगा अजून तरी होई जागा तुका म्हणे पुढे जगा तुका म्हणे पुढे जगा तुका म्हणे पुढे जगा टाळी वाजवली पाहिजे ना. गोड नवीन प्रमाण मिळालं ना. तुकाराम महाराज सावध करता, अरे बाबा आतापर्यंत नाही जागले न तुला आता तरी जागणं, पुढे दगा होणार आहे बरं तुला. म्हणजे सावध करतात संत आपल्याला. संत सांगतात दादा संतांचे उपकार आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. संतांनी एवढे मोठे उपकार केलेत. मिलिंद महाराज आपल्याला सावध केले ना. मी तर सांगतो दादा, काही नातं नसताना आपल्याला सावध केले संतांनी. एखाद्या घरामध्ये जर कधी दोन भाऊ असले आकाशजी बरं का, दोन भाऊ जर असले ना, लहाना भाऊ जर का दारू पित असा तर मोठा भाऊ त्याच्याबरोबर बोलत नाही. बरं का बोलत नाही? तो व्यसनी आहे ना, दारू पितो ना. सख्खा भाऊ सख्या भावाबरोबर बोलत नाही व्यसनी असला तर, आहे का नाही. पण संतांचे तुमचं आमचं काही नातं नसतानाही आपल्याला व्यसनी लोकांना सुद्धा जागवले. आपल्याला वारकऱ्याला टाळकऱ्याला माळकऱ्याला जागवले, यात नवल नाही. पण दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुंग हो जाती, अपने पल्लो का पैसा खर्च कर मुंह में मिठी आती है, है का नाही. दारू पिणाऱ्याला जागा केले महाराज. आमचे तुकडोजी महाराज खूप गोड म्हणतात, थांब जरा दारूवाल्या हो हो हो. थांब जरा दारूवाल्या तू बोल गड्या रे, तू बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे. देवाने तुला जन्म या भारती दिला, भारती दिला. हे हिंदू हुशार राजसा तू सोड रेला, सोड रेला. कशी नाही जनाची मनाची हो हो हो. कशी नाही जनाची मनाची लाज तुला रे. अरे थांब गड्या रे, दारू सोड गड्या रे, बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे. गाणं नाही बरं आहे, कृष्ण चरित्रामध्ये लीन झालेले साधूचे शब्द आहेत महाराज. संतांचे शब्द म्हणजे आले मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे नु हे जन्मे. संतांचे शब्द अमृतासारखे आहेत पण आपण ऐकत नाही. म्हणतात ना, संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियांचे ऐकितो, कीर्तनी मान डोलितो बळी, कोंबडी बकरी खातो रे बाबा, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. संतांनी आपल्याला सावध केले दादा, पण आपण ऐकत नाही. संतांचं ऐकलं पाहिजे. सांगू तुम्हाला, संतांचं सहज जरी ऐकलं बरं का, तर वाल्याचा वाल्मिक ऋषी होतो ना, वाल्या कोळ्यासारखा पाप करणारा माणूस या जगात सापडणार नाही. किती पाप करत होता, चालता चालता माणसं मारायचा होतो. ते पण असं गायक वादक कीर्तनकार नव्हतं मारत बरं तो, मग ओरिजिनल ब्राह्मण मारायचं बाबा तो. मी ते विनोदाने सांगतच होतो, बरोबर आतापर्यंत जिवंत नाही हो, हे ब्राह्मण सापडले नसते बरं लग्न व्हायला. हो एवढं पाप केलं, ऐका ऐका विनोदाचा भाग नाही, पण सहज उपदेश केला, भल्या माणसं एवढं पाप करतोय तू, तुझ्या पापामध्ये कोणी सहभागी होणार आहे. मग माझा परिवार म्हटले, अरे जा बरं घरी. बायकोनं घरी गेल्यानंतर सरळ सरळ उत्तर दिलं, तुमच्या पापामध्ये आम्ही सहभागी होच कसं काय. पश्चाताप झाला म्हणजे दगा झाला ना. तुकाराम महाराज सावध करतात, दगा झाला ना. मग अरे सावध केलं, म्हटलं अरे तुला बघून बरं घरी जा. संतांनी उपदेश केला, जा बरं घरचे तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुझ्यावर प्रेम करतात का.
बायकोनं सरळ सरळ उत्तर दिलं, तुमच्या पापामध्ये आम्ही सहभागी होऊ शकत नाही. पश्चाताप झाला. संतांचं दर्शन घेतलं, सांगितलं की माझा उद्धार झाला पाहिजे असं काहीतरी सांगा. नारदजीने सांगितलं, तुझा उद्धार व्हावा असं वाटत असेल ना, या जगामध्ये उद्धार होण्याचं एकमेव साधन फक्त भगवंताचं नामचिंतन आहे. कलियुगामध्ये कलियुगा माझी करावे कीर्तन, मग तेने नारायण देल भेटे. सांगितलं संतांनी, अरे तुला जर कधी उद्धार व्हावा असं वाटत असेल ना, त्या प्रभूचं नामचिंतन कर, नामसंकीर्तन कर. ऐका, बाल्यकुळाने एवढं पाप केलं होतं, करी कर, त्याला राम राम म्हणता येत नव्हतं. बरं काय म्हणायचं, तो मारा मारा म्हणायचा. पण तरी सुद्धा ऐका, मारा मारा येही मंत्र ओलक्यांतर भेदा, वाला था तो वाल्मिक हुआ जब भेटी भुवी नारदा. म्हणजे नारदजींनी सहज उपदेश केला, पण वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, महाराज संतांनी आपल्याला वेळोवेळी सावध केले. म्हणून सेना महाराज म्हणतात, या जगावर अगणित उपकार संतांचे. किती उपकार आहेत? दुसरं चरण. केवढा कला केवढा केला
टाळी टाळी वाजवा, जोरदार वाजवा. वा वा, काय म्हणजे चालीत वातावरण झालं आहे का नाही? या वातावरणात वातावरण झालं हे महत्त्वाचं आहे. तर काही वातावरणात पण वातावरण करतात आहे का नाही? जोरदार टाळी झाली पाहिजे पुन्हा, कारण हे सगळे प्रेमाने जमलेला माहोल आहे. नाही तर काही काही गायक म्हणतात आम्ही रागात गातो, अनुरागात गाराज आहे का नाही? गिरीधर लाल तो भाव का भुका, राग कला नहीं जानत दुका, क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला. भगवान परमात्मा प्रेमाचा भुकेला, त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, कारण प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमा विन नाही समाधान. म्हणून संतांनी आपल्याला भगवान परमात्म्यावर प्रेम करण्याचा म्हणजे भगवंताचं नामचिंतनाचा आग्रह केलाय. संतांचा उपकार आहे. सेना महाराज म्हणतात या जगात अगणित उपकार संतांचे, केवढा केला उपकार, काय वानू मी पामर. संतांचा उपकार करण्यामध्ये पहिला नंबर लागतो बरं का. संत बिटत सरिता गिरीधरणी, म्हणजे उपकार करणाऱ्यामध्ये 5 प्रकार आहेत. संत बिटत म्हणजे वृक्ष, संत बिटत सरिता नदी, गिरी म्हणजे पर्वत, धरणी म्हणजे पृथ्वी माता, म्हणजे हे उपकार करणार आहेत. सांगू तुम्हाला, अरे माणसातून माणूस जर चालला मिलिंद बाबा, माणसाची लात जर माणसाला लागले तर माणसं सहन करत नाही. म्हणतात ना, का रे फुटले का तुझे, चांगला माणसासारखा माणूस असून लाता मारतो. म्हणजे माणसाची लात माणूस सहन करत नाही. पण 85 वर्ष झाले जोडे घालून घालून पृथ्वी तुडवली, दादा एकही दिवस नाराज झाले नाही पृथ्वी, बरोबर का नाही? म्हणजे उपकार करणं एवढंच माहिती पृथ्वीला. पृथ्वी उपकार करण्यासाठी, नदी सुद्धा उपकार करते. पीडित पाप ताप पोकीत तेरेचे पादक, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. नदी काय उपकार करते ऐका हो महाराज, वृक्षाला जीवनदान देऊन फलीभूत करते. नदी काय करते बरं का ऐका, गंगा काय करते, स्नान करणाऱ्याचं पाप घालवते. एवढंच नाही दादा, अहो जर कधी पैठण सारख्या ठिकाणी धरण धरणा 2-4 जिल्हे सुखी करते. म्हणजे नदी उपकार करण्यासाठी, पर्वतही उपकार करण्यासाठी महाराज, कारण नदींना जन्म देणारा पर्वत आहे. नद्यांचा बाप पर्वत आहे बरं का ऐका. म्हणून पर्वत सुद्धा उपकार करण्यासाठी आहे. आणि बिटत म्हणजे काय, वृक्ष उपकार करण्यासाठी. वृक्ष उपकार करत असतो दादा. वृक्षाला जर फळं लागले, झाडाला फळं लागले, त्याला दगड मारा. दगड मारणाऱ्यावरही रागवत नाही वृक्ष, उलट त्या दगड मारणाऱ्याला 2-4 फळं बक्षीस देतो. म्हणतात ज्ञानोबाराय, खांडावया घाव घाली, खांडावया घाव घाली, कालावनी जयान केली, दोघा एकच सावली वृक्षाने जैसा. झाडाला जर फळं लागली त्याला दगड मारले मारा, असं दगड मारणाऱ्यावर रागवत नाही, उलट त्यालाही 2-4 फळं बक्षीस देते. म्हणजे ऐका सांगण्याचं तात्पर्य असे, झाडाचा जसा स्वभाव आहे दगड मारणाराही फळं देणं, तसं संतांचं सुद्धा तसंच काम आहे. म्हणजे अपकार्यावरही उपकार करतात आणि ते उपकार करण्यासाठी आले. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले, घर जावे कुठे. संत फक्त परोपकार करण्यासाठी येतात. म्हणून आपण त्यांचं ऐकून तुका म्हणे, फार नाही फार तर थोडा तरी उपकार केलं पाहिजे ना, आहे का नाही? संतांनी सांगितले मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता, न पुढे गुंता कुठे काही. संतांनी आपल्याला जागवले, संतांनी उपकार केलाय. उपकार करणाऱ्यामध्ये 4 प्रकार असतात बरं का सोपान महाराज, सोमनाथ दादा बरं का. उपकार्यावर उपकार करतात काही,
काही अपकार्यावर अपकार करतात, काही उपकार्यावरही अपकार करतात आणि काही अपकार्यावर उपकार करतात. वा काही उपकार्यावरही उपकार करतात. म्हणजे याने त्याला तंबाखू दिली की तू याला चुना देतो, म्हणजे हा उपकार्यावर उपकार आहे का नाही. हो, तंबाखूवाले राणी तर इतके हुशार असतात ना आमच्या गावात, की एवढा विचित्र आहे तंबाखू खाणारा. तो ने महाराज तुम्हाला इतिहास सांगतो म्हणे मी. मला असं वाटलं इतिहास काहीतरी सांगेल व कीर्तनात कामात येईल आपल्याला. मग त्याने इतिहास सुरू केला. महाराज खिशातून त्याने तंबाखूची पुडी ओतली असे हातावरती. म्हणे महाराज पहिल्यांदा इंग्रज भारतात आले व्यापाराच्या निमित्ताने. उतरले बरं, उतरले. त्याने ती पुडी घेतली. मग त्यांनी ते भारतात आल्यानंतर निमित्त व्यापाराचं होतं, पण त्यांनी चळवळ सुरू केली म्हणे. त्यांनी आपला भारत मळून टाकला म्हणे महाराज. मग त्याच्यात मोठे मोठे गेले. लाला लजपतराय गेले, राजगुरू गेला, भगत सिंग गेला. मग मात्र ते एवढे मोठे मोठे गेल्यानंतर गांधीजींना सहन झालं नाही. मग गांधीजी उतरले. मग गांधीजींनी चळवळ सुरू केली. मग मात्र इंग्रजांना काही थारा लागला नाही. त्यांनी आपला काशा गुंडाळला आणि भारत सोडून मुक्त. म्हणजे हा उपकार करणारा उपकार करतो. म्हणजे त्याला तंबाखू दिली को याला चुना देतो आहे का नाही. म्हणजे हा उपकार्यावर उपकार. काही अपकार्यावर अपकार करतात. विनोद सोडा म्हणजे याने त्याची गंज पेटवली की तो याचा गोठा पेटवतो. म्हणजे हा अपकार्यावर अपकार. काही उपकार करणाऱ्यावरही अपकार करतात बरं का. असे पण काही आहेत. एक विंचू असा पाण्यात वाहत होता खरीकर. बेडकिनीला दया आली. बेडकिनीला वाटतं विंचू पाण्यात वाहतोय, आता मरेल बिचारा. मग ती पोहत गेली. ती बेडकीन विंचूला पाठीवर घेतलं. दादा पाठीवर घेतलं आणि परतीचा प्रवास सुरू झाला. जोपर्यंत पाण्यात प्रवास सुरू होता ना तोपर्यंत पाठीवरचा विंचू हरिभक्त पारायण होता. जेव्हा काठाला आली ती बेडकीन, मग आता विंचवाला वाटलं आपण तर वाचलो आता, पण आपला परिचय करून तेव्हा आपल्याला काय म्हणतात. उतरता उतरता नांगी मारली बाबा. 3-3 फूट उड्या मारायची बेडकीन. म्हणजे हा उपकार करणाऱ्यावर अपकार. असे काही विंचवाच्या जातीचे बरं. तुका म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. काही असं ती नांगी वरतीच राहते महाराज. आपल्यामध्ये पण असतात बरं काही उमटत नाही बाबा. असे हळूच ठाका देतात, नांगी मारतात. पण एक सांगू, किती विषारी विंचू असू द्या, ऐका बरं, प्रत्येकाला गुरु मिळतो या जगात. किती विषारी विंचू असू द्या, त्याने जर पाल पाहिली मग पटकन नांगी खाली टाकतो. म्हणून ऋत्विक दादा बरेच विंचू फक्त पालीलाच घाबरतात. बरं, पालीने समजून आपण फार श्रेष्ठ आहे. पालीने जर कोंबडी पाहिली मग उचलली की नेली उखड्यावर. ऐका, एवढा विषारी विंचू त्याला पाल खाते, एवढी विषारी पाल तिला कोंबडी खाते, एवढी विषारी कोंबडी. हा असं आहे महाराज सांगायचं तात्पर्य. असे काही म्हणजे उपकार करण्यावर अपकार करतात, पण संतांचं तसं नाही. अहो, परोपकार करणाऱ्याचे उपकार करतात यात न म्हणे, अपकार्यावरही उपकार करतात. आज कुठल्याही दिंडीत जाऊ महाराज तुम्ही मिलिंद बाबा, कुठल्याही दिंडीत जा. अरे दिवसभर जर कधी ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की संध्याकाळी गुलाबजाम खायला मिळतात, पण त्यांना मांडे भाजण्यासाठी खापर मिळालं नाही हो. आताचा पाहणं दादा काय जग आहे महाराज. आई रे बेमान दुनिया आई रे. आता दया दुधाच्या गागरींची लाईन लागली कशासाठी? अभिषेकासाठी. तेव्हा जर फुलपात्रभर दूध मिळालं असतं त्यांना किती आनंद झाला असता हो. अहो, जर कधी झोळीत पीठ मिळालं ना, लोक झोळी फाडून टाकायचे. पीठ जर खाली पडलं तर ते लाथाळून द्यायचे, का? भरून नेतील म्हणून. कधी कधी पाणी पिऊन झोपावं लागलो. एवढा त्रास सहन केला दादा, पण तरी सुद्धा ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाला. निवृत्ती दादांनी सांगितलं, ज्ञानोबा मी प्रसन्न आहे, काय पाहिजे तुला? ज्ञानोबारांनी काय मागणी मागितली आहे का? ज्ञानोबाराई म्हणतात, दादा ज्यांनी ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांचा खळपणा गेला पाहिजे, त्यांचा दृष्टपणा गेला पाहिजे. हं, जे खळांचे व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. म्हणून एवढा उपकार संतांचा आहे. म्हणून संत सेना महाराज म्हणतात, एवढा केला उपकार काय वानो मी पामर. मी वर्णन करू शकत नाही एवढा उपकार केलाय. केवढा उपकार आहे सांगू तुम्हाला. आजोबाचं नातवाचं खूप प्रेम राहतं. करीकर इतकं प्रेम राहतं ना, आजोबा स्वतः उपवाशी राहतो पण नातवाला खाऊ आणल्याशिवाय राहत नाही, एवढं प्रेम करतो. म्हणजे मुद्दलापेक्षा व्याजावर प्रेम सावकार करतो, तसंच मुलापेक्षा प्रेम नातवावर जास्त करतो आजोबा. पण एखादा आजोबा एवढा कंजूस असतो ना, साधा विंचू उतरवण्याचा मंत्र सुद्धा नातवाला शिकवत नाही, एवढा कंजूस आजोबा असतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे एवढा कंजूस आजोबा असतो, साधा विंचू उतरवण्याचा मंत्र नातवाला शिकवत नाही.
आपण संतांचे एवढे मोठे उपकार आहेत. हा भवसागर तरुण जाण्याचं तंत्र ज्या संतांनी आपल्यावर दिलं ते किती उदार आहेत. उदार तुम्ही संत, 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 संत, उदार तुम्ही 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 संत, टाळं, टाळं. उदार उदार तुम्ही संत, 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 उदार उदार तुम्ही संत, माया बाबा कृपावंत, माया बाबा कृपावंत, माय बाप, माय बाप, माय बाप, माय बाप, माय बाप, माय बाप, कृपावंत, कृपावंत, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार, माय बाप आज की आनंद की वा वा. करी कर खर्च जास्त झालाय पण वातावरण गोड झालंय बरं. म्हणजे प्रेमाचा जास्त प्रेम द्यावं लागतं ना, आहे का नाही? असं वातावरण मिळत नाही बाबा कधी कधी बरं. अशी इतकं विचित्र वातावरण राहतं कधी कधी. काल परवा खूप मोठे नियोजनात होतो मी. खूप मोठे मोठे नामांकित गायक होते. अशी एखादी गोड चाल गायली नाही त्यांनी. मी त्या गावकऱ्यांना म्हटलं एवढे मोठे मोठे गायक आहेत, यांनी एखादंही प्रमाण गोड दिलं नाही, एखादी चाल गोड गायली नाही. मला या गोष्टीचा खेद आहे म्हटलं. एकाला राग आला बाबा, त्याने लगेच प्रमाण दिलं, नको खेद करू. तसं इथं खेद मानण्यासारखं नाही महाराज. पुन्हा टाळी झाली पाहिजे आकाश महाराजांसाठी. वा गोड.
महाराज म्हणतात ते संत उदारे, उदार तुम्ही संत, संत एवढे उदारे घातला दुकान, देते आलियाशी दान, संत उदार, उदार भरले अनंत भांडार. बर का, केवढा केला उपकार संत उदारेत, उदार तुम्ही संत, माये बाप कृपावंत, संत एवढे उदारेत महाराज. बर का, संतांच्या उदारतेत आणि देवाच्या उदारतेत फरक आहे. भगवान परमात्मा घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार. भगवान परमात्मा उदार आहे, पण अगोदर घेतो मग देतो. नामदेवांची एक दिवशी भगवान परमात्मा भांडण करत होता. काय नामदेवा, काय आमचं काही विरोध करता म्हटले, तुम्ही काही बोलता, कोणाचं काय घेतलं कोणाला काय दिलं. नामदेवराय म्हटले, कोणाचं काय घेतलं कोणाला काय दिलं हे नंतर पाहू, तू घेतल्याशिवाय कोणाला काय दिलं हे सांग बरं. अरे ते द्रौपदीला अन्न दिलं नाही का. म्हटले, देवा अगोदर भाजीचं पान मागितलं, येऊनी आकांती मागशी भाजी पान, मग दिले अन्न ऋषी लागी. अहो महाराज, जाऊ द्या, ती द्रौपदीचं सोडून द्या, सुदामाला नाही का सुदाम म्हणजे सोन्याची नगरी दिली. अरे देवा अगोदर ते आलं होतं, उपवासी आलं, काही खाल्लं होता का नाही हे तरी विचारलं त्याला. उलट येता येता विचारलं, भाभीजीने क्या भेट पटाई. जसा तू उपवासीच होता, तुला जसं नाश्त्याला सुद्धा काही भेटलं नाही, अगोदर घेतलं मग दिलं, आणि काय उदार म्हणतो रे देवा. अरे म्हटले, जाऊ द्या, सुदामजीचं नाही पटत, मग बिभीषणला लंका दिली नाही का. नामदेवराय म्हटले, अरे कशाला 7-12 ओपन करता देवा. आता ती लंका तुमच्या बापाची होती का त्याच्या बापाची होती. लंका त्याच्या बापाची, 7-12 त्याच्या नावावर, वारसदार तोच, आणि त्याला लंका दिली म्हणतात. अरे वैरियाचे घर भेदेत्वा घेतले आणि त्याचे त्याशी दिले नवल. काय उपकार केला का तुम्ही. उदार नाहीत म्हटले, म्हणून संत उदार आहेत महाराज. संत काही फायदा नसतानाही आपल्यावर उपकार करतात. काय उदारताय संतांची, जडमुडा उद्धार केला, मार्ग सुपंत दाविला. संतांनी जडाचाही उद्धार केला, चालविले जड भिंती, हरले चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगा ती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगा ती ज्ञानोबा माझा. म्हणजे जडाचा उद्धार केला, चालविली जड भिंती आहे का नाही. जडाचा उद्धार केला. सांगा मला करी कर तुम्ही, जगभरात जा तुम्ही, भारत नाही जगात फिरा, जगात. सांगा मला, भिंतीसाठी मंदिर असतं का मंदिरासाठी भिंती असतात. बोला पटकन. मंदिरासाठी भिंती असतात, भिंतीसाठी मंदिर आळंदीला जा तुम्ही. ज्ञानोबारांनी ज्या भिंतीवर बसून भिंत चालवली तिच्यासाठी मंदिर आहे. मला अजून सांगा, खांबासाठी मंदिर असतं का मंदिरासाठी खांबा असतात. मंदिरासाठी खांबा असतात. नेवाशाला जा, खांबासाठी मंदिर आहे. ज्या खांबाला पाठ टेकून ज्ञानोबारांनी ग्रंथ लिहिला, त्या खांबाचा सुद्धा उद्धार केला. म्हणजे जडाचा उद्धार केला, मुडाचा सुद्धा उद्धार केला. मूळ म्हणजे काय, या जगात असं एक बिनाकली जनावर आहे, त्याला अजिबात अक्कल नसलेलं म्हणजे बिंडो, अजिबात अक्कल नसलेलं जनावर म्हणजे कोणतं, रेडा. महाराज मिलिंद बाबा, तू जर कधी रस्त्याने चालला तो त्या पांढऱ्याच्या रेषेवरून चालतो. त्याला वाटतं हे नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्यासाठी दाखवून ठेवलं बा. अहो तो ट्रकवाला हॉर्न वाजून थकून जातो, शेवटी तो खाली उतरतो, 2-4 काठ्या टाकतो पाठीत, तेव्हा हे हळूच माग फिरून पाहतं भारतात काय चाललं बा. एवढं बिनाकली जनावर रेडा, तर त्याचा सुद्धा उद्धार केला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भदुजांचा हरविला. त्याला कानाला धरून मारा, त्याचा उद्धार केला, त्याच्यातून वेद बोलवलं यात नवलनी. त्याला आळेला आणल्यानंतर त्याला समाधी दिली. शेवटचं वाक्य सांगतो, एकुलता एक मुलगा आपला 10वा घालेल का नाही याची शाश्वतीने दादा. पण वर्षे 700 झाली, आजही रेड्याच्या समाधी पुढे अखंड हरिनाम सप्ताह. म्हणजे जडाचा मुडाचा उद्धार केला, जडमुडा उद्धार केला, मार्ग सुपंत दाविला. हा मार्ग दाखवला. कारण या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ संप्रदाय, सगळ्यात पंथ वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय हा सगळ्या पंथांचा बाप आहे. वारकरी संप्रदायामध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकवलेल्या आहेत. सांगून जाईल तुम्हाला, 2 मिनटं घेतो. ग्राम स्वच्छता अभियान ही योजना शासनाच्या मला वाटतं 2002 पासून लक्षात आली, 2001 का 2 पासून. पण अगोदर संतांनी शिकवलं, झाडू संतांचे मार्ग, हे संतांची शिकवण आहे. अजून सांगू तुम्हाला, कमी पाण्यामध्ये भरघोस उत्पन्न घ्या, हे कोणी शिकवलं, जैन पाईपवाल्यांनी. त्यांच्या बापाला सुद्धा माहित नव्हतं. हे ज्ञानोबारांनी 750 सिंचन करिता मूळ वृक्ष
सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ आहे का नाही, किंवा जैसे मूळ सिंचने सहजे साका पल्लव संतोषती, हे 700 वर्षापूर्वी ज्ञानोबा सांगतात. अजून सांगू तुम्हाला, जनसंख्या थांबली पाहिजे, शासनाचं मत असं आहे. हम दो हमारे दो, लोकसंख्या थांबली पाहिजे. शासन म्हणता आता किमान 2च पोरं पाहिजे, म्हणजे कोणाला फक्त हिंदूंना. बरं हा पण महत्वाचा मुद्दा आहे. काय त्या लोकांना एवढे पोरं असतात ना, बाबा बाबा बाबा, कधी कधी दया येते हो महाराज. आमच्या गावात आहे एक, इतके पोरं आहेत महाराज त्याला, पण ते पोरं बी एवढी विचित्र आहेत ना. एक दिवशी ते बाई बरोबर गेले महाराज ते बसमध्ये. मी पण एक दिवशी गाडी खराब झाली, बसमध्ये प्रवास केला. ती पोरंही बसली, ती बाई बसली. ती पोरं एवढी विचित्र, 7-8 पोरं. बरं ते पण एवढी आगावणार, त्याने ती एका कंडक्टरच्या खिशात हात घालून दिला, एकाने बेल वाजवून दिली. त्या कंडक्टरला असा राग आला. तो कंडक्टर म्हणे, काहो बाई तुम्हाला काही कळतं का? म्हणजे काय झालं भाऊ, एवढे पोरं आणतात का बसमध्ये? हे नेहमी घरीच टाकून यायचे ना. ती बाई म्हणे, कार तू शाना समजतो रे स्वतःला, मला नाही कळत का? नेहमी घरीच टाकून आली ना म्हणे. हे ज्यांना ज्यांना कळत त्यांना धन्यवाद. बाकीच्यांनी महाप्रसाद जोरदार करा. हा विठ्ठल विठ्ठल काय सांगण्याचं तात्पर्य असं आहे महाराज, शासनाने आत्ता सांगितले हम दो हमारे दो, पण तुकाराम महाराज म्हणतात पुरे एकच पुत्र माये पोटे. एकच असला पाहिजे. भगतसिंग सारखा एकच असला पाहिजे. राजगुरू सारखा एकच असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एकच असला पाहिजे. जास्त गर्दी काही कामाची नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये हे शिकवलं. म्हणून मार्ग सुपंत दाविला केवढा केला उपकार. कोणता उपकार केला? नामचिंतनाचं महात्म्य सांगितलं. कोणतं नाम? विठोबा
सेना म्हणे उतराई होता न दिसे पायी केवढा केला उपकार काय वाणू मी पामर. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. बोलता बोलता माझ्याकडून काही चुकीचे शब्द निघाले असे ते माझ्या बुद्धीची दोष समजा. जे योग्य असेल ते गुरुजनांचं आज या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सगळेच गुणीजन गायक वादक मंडळी या ठिकाणी आदरणीय आमचे मिलिंद महाराज, आदरणीय आकाशजी महाराज, आदरणीय आमचे राणीताई उपस्थित आहेत. आधी करून परिसरातील दादांचाही आवाज गोड आहे. आधी करून परिसरातील गावातील टाळकरी मंडळी, मृदुंग अलंकार, आदरणीय आमचे परमस्नेही परममित्र सोमनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमचे परमस्नेही परममित्र रामनाथ दादा उपस्थित आहेत. विनेकरी महाराज उपस्थित आहेत. या कार्यक्रमाच्या म्हणजे अगदी खरं तर गोड वातावरण झालं. या वातावरण झालं हे या ठिकाणी अगदी गोड वातावरण झालं. आदरणीय आमचे ऋत्विक दादांनी गोड साऊंड लावला. आमच्या दादांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. आणि मला वाटतं बाबांना जाऊन आता 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांची नात मयुरीताई त्यांच्याकडून काही ग्रंथ वाटण्यात येणार आहेत. म्हणून त्या ग्रंथाचा सगळ्यांनी स्वीकार करावा. अगदी म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी आहे बरं का या परिवाराचं. मला वाटतं त्यांची एक नातू म्हणजे देशासाठी सेवा करतायत महाराज बरं का. वा वा रामकृष्ण. तुम्ही या देशाच्या सेवेसाठी त्यांचे नातू हरिभक्त पारायण सचिन दादा, वा सचिन दादासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. म्हणजे देशाची सेवा करतायत महाराज बरं का. आर्मीमध्ये दाखल आहेत ते आणि देशाच्या सेवेसाठी म्हणजे जीवन समर्पित केले. खूप प्रेमी महाराज त्यांच्या देशावरती आणि केलं पाहिजे. या लोकांचा आपण आदर सत्कार केला पाहिजे दादा. कारण जे शहीद झाले ना त्यांची आठवण फक्त आपण ते एक गीत म्हणूनच करतो. कोणतं गीत? थी खून से लथपथ काया फिर भी बंदूक उठा के 10 कोए गले मारा फिर गिर गए होश गवा के जब अंत समय आया तो कहे गए कि अब मरते हैं खुश रहना देश के प्यारो खुश रहना देश के प्यारो अब हम तो सफर करते हैं अब हम तो सफर करते हैं क्या लोग ते हो दीवाने क्या लोग ते हो अभिमानी जो शहीद हुए हैं उनके जरा याद करो कुर्बानी मेरे वतन के लोगों राख में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनके जरा याद करो कुर्बानी जरा याद करो कुर्बानी जरा याद करो कुर्बानी. म्हणून हे गीत म्हणून आपण जे समर्पित झाले देशासाठी त्यांची आठवण करत असतो दादा. म्हणून त्यांच्यासाठी आमच्या सचिन दादांनीही देशासाठी जीवन समर्पित केले. संसाराचा त्याग करून देशाची सेवा करतायत. दादांसाठी पुन्हा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. म्हणजे या परिवाराचं सानप परिवाराचं कौतुक करावं तेवढं कमी. आमच्या वाल्मिक लक्ष्मण दादांनी बरं का सानप दादांनी बाबांवरती अगदी संस्कार दिले. वारकरी ही संप्रदायाची शिकवण दिली. देशाची सेवा दिली महाराज. म्हणजे दंडवत करावं एवढं कौतुक करावं तेवढंच कमी महाराज. या ठिकाणी महाराज मंडळी बाहेरून परिसरातील आलेली भाविक मंडळी भक्तिमती माता साऊंड सिस्टमवाली तुम्हा सगळ्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. या कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी हरिभक्त पारायण विनायक दादा म्हणजे ज्यांचा यूट्यूब चॅनल आहे गुरुकृपा यूट्यूब चॅनल त्यांच्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब लाईक व त्यांचे जे व्हिडिओ आहेत ते इतरांना शेअर करा. म्हणजे आपल्याला परवडतील ते आहे का नाही. म्हणजे ते परवडणारच आहेत पण मग त्यांचा म्हणजे त्यांना तिकून जर फायदा झाला तर आपल्याकडून कमी घेतील. तसं आपण देतच नाही हा वेगळा प्रश्न आहे. पण आमच्या दादांसाठी पुन्हा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. विनायक दादाही खूप सेवा करतात. त्यांच्याही चरणी कोटी कोटी वंदन करतो. सेवेला पूर्णविराम.